नृसिंहवाडी दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची पाहणी। श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त जयंती उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने सुरक्षा व व्यवस्थापनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त, शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान हाके यांनी मंदिर परिसरासह संपूर्ण नृसिंहवाडी क्षेत्राची पाहणी केली। अधिकाऱ्यांनी उत्सवाला होणाऱ्या लाखो भाविकांच्या गर्दीचा विचार करून सुरक्षा, वाहतूक, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन सेवांची तयारी यांचे पुनरावलोकन केले। दर्शन रांगा सुटसुटीत चालू राहाव्यात यासाठी उभारलेले बॅरिकेड्स, प्रवेश व निर्गमन मार्ग तसेच गर्दी विभाजनाच्या उपाययोजना तपासण्यात आल्या। भाविकांच्या प्रवाहानुसार रांगेचे नियोजन, स्वयंसेवकांची नियुक्ती आणि वैद्यकीय पथकांची उपलब्धता याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। कृष्णा पंचगंगा संगमावर वसलेल्या या पवित्र स्थळाचा विचार करून नदीकाठावरील सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला। आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचवण्यासाठी 2 यांत्रिक बोटी सज्ज करण्यात आल्या असून आपत्ती व्यवस्थापन साहित्य आणि बचाव पथकांची तयारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिली। मंदिर परिसर व नृसिंहवाडी गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पार्किंग व्यवस्था, तैनात कर्मचारी, मार्गदर्शक फलक आणि रस्त्याची स्थिती तपासून आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले। पाहणीनंतर अधिकाऱ्यांनी भाविकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले। तसेच उत्सव काळात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सर्व विभागांनी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले।